1947 साली भारत पाकिस्तानची फाळणी झाली होती। दोन्ही देश स्वतंत्र झाले, पण पाकिस्तानचे त्यावेळी दोन भाग होते, एक पूर्व पाकिस्तान आणि एक पश्चिम पाकिस्तान। पूर्वेकडचा पाकिस्तान म्हणजे आता ज्याला आपण बांगलादेश म्हणतो, तिथं बंगाली मुस्लिम राहत होते। त्यावेळी पश्चिम पाकिस्तान म्हणजे आताच्या पाकिस्तानकडून तिथल्या लोकांचे लय हाल केले जात होते। त्यामुळं तिथली लोक वैतागली होती, जाणार तर जाणार कुठं? त्यांच्या समोर एकच पर्याय होता, भारत। असं म्हणतात की त्यावेळी 80 लाख निर्वासित बांगलादेशातून भारतात आले होते। भारताला नुकतंच स्वातंत्र्य भेटलं होतं, त्यात ह्यांना अजून पोसायचं म्हणजे कठीणच काम होतं। त्यामुळं भारताने हा प्रश्न युनायटेड नेशनकडे मांडला, तिथून काहीच मदत करण्यात आली नाही। त्याच्यामुळे भारतानेच हा प्रश्न सोडवायचा निर्णय घेतला। त्यात 1971 साली भारत पाकिस्तान युद्ध झालं, त्याच्यातून बांगलादेशाची निर्मिती झाली। तेच बांगलादेश जे एका दुसरी मॅच जिंकल्यावर नागेट डान्स करतात, असो त्यांचा देश हा बांगलादेश। त्या देशाची निर्मिती 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामुळे झाली होती। या युद्धात अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती। त्यातल्याच एका जवानाची म्हणजे परमवीर चक्र विजेते लान्स नाईक अल्बर्ट एक्का यांची ही गोष्ट। अल्बर्ट एक्का यांचा जन्म झाला होता झारखंडमध्ये, आणि त्यातल्या त्यात झारखंड मधल्या एका छोट्याशा गावामध्ये। आदिवासी कुळातून येणाऱ्या एक्का यांना संघर्ष काही नावा नव्हता। त्यांच्या कुळातील लोक नागपुरातले जे जमीनदार होते, जे लोकांना गरीब लोकांना लुटायचे, त्यांच्या बरोबर ह्यांच्या ज्या जुन्या पिढीतील लोकांनी लढाया लढल्या होत्या। इंग्रजांसोबत सुद्धा यांनी लढाया लढल्या होत्या। अशा समुदायातून हे येत होते। यांचे वडील जुलियस एक्का हे सुद्धा आर्मी मध्ये होते। त्यांना सुद्धा वाटत होतं की आपल्या पोरानं आपल्या पावलावर पाऊल टाकून आर्मी मध्ये भरती व्हावं आणि आपल्या देशासाठी त्यानं काहीतरी योगदान द्यावं। याच परंपरेला पुढे नेऊन जाण्यासाठी 1962 साली त्यांनी आर्मी मध्ये प्रवेश केला आणि बिहार रेजिमेंट मध्ये ते जॉईन झाले। 1971 साली भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली होती। अल्बर्ट एक्का यांची पर्सनॅलिटी पण अशी साधारणच होती, उंची आणि शरीराने सुद्धा ते साधारणच दिसायला होते। त्यांच्याबद्दल सांगितलं जायचं की ते एकदम शांत स्वभावाचे होते। त्यांच्या चेहऱ्यावर कधीच कोणतंच एक्सप्रेशन किंवा हावभाव नसायचे। त्याच्यामुळे काय व्हायचं माहितीये का, समोरच्याला त्यांच्या मनात काय चाललंय याचा ठाव कधीच लागत नसायचा। त्यांच्याबद्दल अजून एक गोष्ट फेमस आहे की आर्मीवाले जे लोक असतात ते आपल्या युनिफॉर्म बद्दल एकदम अलर्ट असतात, कॉन्शियस असतात। त्यांचा युनिफॉर्म जो असतो तुम्ही कधी बघितला असेल, ते एकदम नीटनेटका इस्त्री केलेला असतो, जेणेकरून काय होतं त्या वर्दीचा सुद्धा मान राखला जातो आणि वर्दी घालणाऱ्या सैनिकाची पर्सनॅलिटी सुद्धा उठून दिसते। पण अल्बर्ट एक्का ह्या गोष्टीला एकदम कॅज्युअली घ्यायचे। ते त्यांच्या युनिफॉर्म कडे कधीच जास्त लक्ष देत नव्हते। त्याच्यामुळे त्यांना कितीतरी वेळा आपल्या सिनियर्स कडून बोलणी खावी लागली होती। पण ते काय करायचे, एका कानाने ऐकायचे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे। ह्या जरी गोष्टी असल्या तरी आपल्या कामात कधीच ते हलगर्जीपणा दाखवत नव्हते। लहानपणापासूनच तिरंदाजीचा शौक असल्यामुळे त्यांचा नेम एकदम भारी होता। कधी जंगलात गेलेस तर त्यांच्याकडून शिकार मिळणार यात काहीच डाऊट नसायचा, आणि ते आणलेली शिकार आपल्या साथीदारांना खाऊ घालण्यात त्यांना सुद्धा एक वेगळाच आनंद मिळायचा। असंच बघता बघता आर्मीमध्ये त्यांची 6 वर्ष निघून गेली। बिहार रेजिमेंट नंतर एक्का ब्रिगेड ऑफ द गार्ड्स 14व्या बटालियन मध्ये रुजू झाल्यावर ह्याच बटालियन मध्ये लान्स नाईक पोस्ट पर्यंत त्यांचं प्रमोशन झालं होतं। 1971 साली भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं। 1962 सोबतच 1971च्या युद्धात भाग घेण्याची संधी अल्बर्ट एक्का यांना मिळाली होती। त्यावेळी म्हणजे 1971च्या युद्धात ही लढाई बांगलादेश साईडला चालली होती, लक्षात असू द्या। एक रेल्वे स्टेशन होतं, तिथं पाकिस्तानी आर्मीने ते आपल्या ताब्यात घेतलं होतं। गंगासागर रेल्वे स्टेशन त्याचं नाव होतं। पाकिस्तान आर्मीने त्याचं रूपांतर बंकर्स मध्ये करून टाकलं होतं। तिथून इंडियन आर्मीला पुढे जायला अडथळा येत होता, त्यामुळं ते बंकर्स म्हणजे ते जे रेल्वे स्टेशन होतं ते ताब्यात घेण्याची जबाबदारी इंडियन आर्मीच्या 14व्या बटालियनच्या अल्फा आणि ब्रावो कंपन्यांना मिळाली होती, ज्यात अल्बर्ट एक्का होते। आणि ह्यांचं मिशन काय होतं तर गंगासागर रेल्वे स्टेशन मधले पाकिस्तानी बंकर्स होते ते उडून टाकायचं। हे मिशन पूर्ण करायला त्यांची बटालियन निघाली। रेल्वे ट्रॅक वरून जाता जाता ते रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचले, जे की त्यांचं टार्गेट होतं। पण रेल्वे स्टेशन जवळ जात असताना एका सैनिकाचा पाय गाडलेले जे बॉम्ब्स असतात त्याच्यावर पडला आणि त्याच्यामुळे एक मोठा स्फोट झाला। हा स्फोट तिथं गार्ड असलेल्या पाकिस्तानी सैनिकाने बघितला, पण अंधार इतका होता की त्याला नक्की कळलंच नाही की हा स्फोट आहे। हा जो स्फोट होता तो नक्की माणसानं पाय दिल्यामुळे झालाय की एखाद्या जनावरानं पाय दिल्यामुळे झालाय। त्या पाकिस्तानी आर्मीच्या सैनिकानं नक्की काय झालंय हे बघायला जसं तो पुढे सरकला, तसं त्याच्या मागून त्याच्यावर झडप टाकून अल्बर्ट एक्का यांनी त्याला पकडला आणि संगीन जे आर्मीवाल्यांचं हत्यार असतं एकदम तोखदार असतं, त्यानं त्याच्यावर वार करून त्याला त्यांनी गार केलं। त्याचबरोबर तो जो सैनिक होता तो मशीन गन ऑपरेटर होता। अल्बर्ट एक्का यांनी त्याला तर मारलंच होतं, पण त्याची गन सुद्धा निकामी करून टाकली होती। आणि त्यामुळं बटालियन आता पुढे सरकली आणि तिथल्या 2 जणांना त्यांनी मारून टाकले। ह्या झालेल्या झटापटीमुळे, त्याच्या आवाजामुळे पाकिस्तानी सैनिक आता अलर्ट झाले होते। त्यामुळे तिथल्या सगळ्या ज्या लाईट होत्या त्या लावण्यात आल्या। त्यामुळं
आतापर्यंत अंधाराचा फायदा घेऊन चाललेल्या इंडियन आर्मीचे जे सैनिक होते ते आता उजेडात म्हणजे उघडे पडले होते. त्याच वेळी पाकिस्तानी सैनिकांनी बघता बघता भारतीय सैनिकांवर गोळीबार सुरू केला. त्याच गोळीबारात 2 गोळ्या एक्कायन येऊन लागल्या. गोळी लागल्यामुळे अंगातून रक्त व्हायला लागलं होतं. तरीही त्यांनी व त्यांच्या बटालियनच्या सैनिकांनी त्या पाकिस्तानी बंकर्स जे होते त्यावर ताबा मिळवला. पण काम अजून पूर्ण झालं नव्हतं बरं का. या स्टेशनची जी मेन बिल्डिंग होती ती अजून ताब्यात घ्यायची बाकी होती, ज्यात अजून सुद्धा मशीन गनने गोळीबार चालू होता. एवढ्या जखमी अवस्थेत असून सुद्धा अल्बर्ट एक्का यांनी माघार घेतली नाही आणि त्या इमारतीच्या दिशेने ते पुढे चालत राहिले, सोबत आपली रायफल घेऊन. मित्रांनो, इथे सांगावंसं वाटतं की आपल्या आर्मीतल्या सैनिकांची आपल्या देशाप्रती जी सर्वस्व झोकून देण्याची तयारी असते ना, ती बघून खरंच आपण इकडे निवांत का झोपू शकतो याचं उत्तर आपोआप मिळतं. आतापर्यंत जेवढे पण इंडियन आर्मीचे सोल्जर आहेत त्यांच्या ज्या गोष्टी ऐकल्यात किंवा ज्या वाचल्यात, त्यात प्रत्येक जण आपल्या अंगावर गोळी घेऊन सुद्धा अजिबात माघार घेताना मला दिसलेलं नाहीये. याला काय म्हणावं तेच कळत नाही. असो, अल्बर्ट एक्का यांनी आपल्या कमरेला हँड ग्रेनेड लटकवलं होतं. जखमी अवस्थेत असताना ते त्या बिल्डिंगच्या जवळ गेले. मशीन गन ज्या खोलीतून ऑपरेट केली जात होती तिथल्या खिडकीतून आपल्या कमरेला त्यांनी जो लावलेला हँड ग्रेनेड होता तो काढला, दाताने त्याची पिन काढली आणि खिडकीतून तो आतमध्ये टाकून दिला. जसा त्यांनी तो ग्रेनेड आतमध्ये टाकला, एक मोठा स्फोट झाला, ज्यात ती मशीन गन आणि तिला चालवणारा तो पाकिस्तानी सैनिक दोघं पण जागेवर गार झाले. तिथं असलेल्या अजून एक सैनिकाला त्यांनी संपवलं. 15-20 मिनिटं चाललेल्या ह्या लढाईनंतर ती बिल्डिंग आता इंडियन आर्मीच्या ताब्यात होती, जेणेकरून आता पुढची वाटचाल जी होती ती सोपी होणार होती. ही सगळी घटना त्यावेळी ब्रावो कंपनीचे कमांडर OP कोहली यांनी आपल्या डोळ्यांनी बघितली होती. त्यांना वाटलं होतं की अल्बर्ट एक्का आपलं काम करून नक्की परत येतील. त्यांनी तर आपलं काम केलं होतं, पण त्यांना लागलेल्या गोळ्यांचा परिणाम आता दिसायला लागला होता. त्या बिल्डिंगच्या बाहेर येत असताना चालता चालता त्यांनी आपलं अंग टाकून दिलं आणि जागेवर तिथंच पडले. 3 डिसेंबर 1971 तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर परमवीर चक्र पुरस्कार त्यांना देण्यात आला. विशेष म्हणजे बिहार गार्ड्स ब्रिगेड आणि ईस्टर्न थिएटर यांना मिळणारा हा पहिला परमवीर चक्र पुरस्कार होता, जो एका आदिवासी सैनिकाने मिळवला होता. त्यांच्या या साहसामुळे झारखंड, बिहार सहित देशातल्या अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली, एवढं मात्र नक्की. मित्रांनो, आपल्या इंडियन आर्मीने आतापर्यंत जेवढी पण युद्ध लढलेली आहेत आणि जिंकली, त्यात अशा कितीतरी सैनिकांनी आपलं रक्त सांडलेलं आहे. आणि बहुतेक त्यामुळेच असं म्हणतात की जो आपला जो तिरंगा आहे तो वाऱ्याने नाही तर अशा बहादूर सैनिकांच्या श्वासाने फडकतोय आणि पुढेही फडकत राहील. असो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. कमेंट बॉक्स तुमचाच आहे, मी नेहमी सांगत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईब मुळे आपला हा चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमच्या जवळच्यांची प्लीज काळजी घ्या. नावालाच नाही, नक्कीच घेत चला. थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.